सफला एकादशी निमित्त पंढरीत भक्तिरसात न्हाऊन निघाले हजारो भाविक। मार्गशीर्ष वद्य सफला एकादशीचा पावन योग आणि शनिवारची सुट्टी जुळून आल्याने आज पंढरपूर नगरीत भक्तांचा महासागर उसळलेला पाहायला मिळत आहे। विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून आलेल्या हजारो वारकऱ्यांनी आणि भाविकांनी पंढरीची भूमी गजबजून गेली आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर पुंडलिक वरदा हरी विठ्ठल आणि जय जय रामकृष्ण हरीच्या गजराने निनादून गेला आहे। आज सकाळपासूनच कडाक्याची थंडी जाणवत असूनही विठुरायाचे दर्शन घेण्याची आस मनात बाळगून भाविक मोठ्या संख्येने दर्शन रांगेत उभे असल्याचे चित्र आहे। मार्गशीर्ष महिन्यातील या विशेष एकादशीचे महात्म्य मोठे मानले जाते, ज्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय वाढली आहे। भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग गोपाळपूर रोडवरील पत्राशेडपर्यंत लांबली आहे। गर्दी व्यवस्थापनासाठी मंदिर समिती आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे। सध्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांना किमान 5 ते 6 तासांचा दीर्घ कालावधी लागत आहे। तथापि थंडी आणि रांगेतील गर्दीची पर्वा न करता विठ्ठलाच्या भेटीची ओढ प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे। ज्या भाविकांना कमी वेळात दर्शन घ्यायचे आहे त्यांच्यासाठी मुखदर्शनाची स्वतंत्र रांग व्यवस्थापित केली गेली आहे। मुखदर्शनासाठी सध्या 1.5 ते 2 तासांचा अवधी लागत आहे। विठुरायाच्या भेटीची ही आतुरता, कडाक्याच्या थंडीवर मात करणारी भक्तीची ऊब आणि पंढरीच्या वातावरणात पसरलेला नामघोष यामुळे सफला एकादशीचा हा दिवस खऱ्या अर्थाने भक्तिमय आणि मंगलमय ठरत आहे। सकाळच्या धुक्यात रांगेतील भाविक उत्साहाने भजन कीर्तने गाताना आणि विठ्ठलाचे नामस्मरण करताना दिसत आहेत।